जगाच्या इतिहासात बोंबला थिंडणाऱ्यांना देव भेटला नाही, कधीच नाही. बायका पोरं सोडून बोंबला थिंडा देव, उपवास करणाऱ्याच्या तर खानदानीत देव भेटत नाही. नाही, उपवास करणारी जी लोक आहेत ही मनोरुग्ण लोक आहेत, चक्रम लोक आहेत, ही डोक्यातून गेलेली लोक आहे, भरमिष्ट झालेली लोक आहे. आठवड्यातून एक उपवास ठीक आहे, 15 दिवसातून वैष्णव म्हणून एकादश ठीक आहे, महिनाभर श्रावण त्या बापानं धरला होता, महिनाभर अनलफडे सगळे चालू, काय उपवास? तुम्हाला कोणी सांगितलं या जगात उपवास करणाऱ्याला देव भेटला? उत्तर सांगा, ज्यांनी चांगलं कर्म केलं त्यांनाच देव भेटला. देव गण लावणाऱ्यांना भेटलाच नाही. खाजवीन तिकडे टिपका लावा गंध, 16 हाताला आलाय गंध, पावशर गंध लागतोय काही लोकांना रोज. 9 रुपये पावशर गंधी लावून करायचं काय? परत मागे फिरा. मला जगात असा एखादा ग्रंथ सांगा, एखाद्या माणसाचं नाव का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मेलीत. इथं 2-4 जण आहेत. तुम्ही गंध किती लावा तुमचं वाटोळच होणार. तुम्ही म्हणाल महाराज सोडून नंगाट का बोलला? 16व्या अध्यायामध्ये बारीक आहे का, 16व्या अध्यायात 473 ओव्या आहेत, 473. आणि 473 ओव्यांमध्ये 2च संपत्ती आहेत, दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. पण दैवी संपत्तीचे 26 गुण आहेत आणि आसुरी संपत्तीचे 6 गुण आहेत. पण ओव्यांचा जर अभ्यास केला ओव्यांचा तर दैवी संपत्तीच्या ओव्या कमी आहेत आणि आसुरी संपत्तीच्या ओव्या जास्त आहेत. अध्याय उचका, मी आहे इथं आनंद ज्ञानेश्वरी उचका, कधीच नाही करणार. जेवढी कोट्याधीश लोक झाली, कोट्याधीश, एकही माणूस आतापर्यंत घरी मिळाला नाही. हॉस्पिटललाच मारणार आणि मारताना त्यांच्याजवळ 3 जणच असणार, डॉक्टर, कंपाऊंडर आणि नर्स. आणि 3घांनाही माहित नाही हा कधी मिळालाय. तरी क्लिप पडली, त्यांना तीव्र झटका आला. येणार ते मृत्यूशी 2 महिने झुंज देत होते. झुंज? तो काय बिबट्या होता का झुंज? ते झुंज नव्हते देत, ते गरिबाचा तळतळाट भोगीत होते. म्हणून एक ओवी सांगतो, ओव्या माझ्याकडे सकाळपर्यंत घ्या, पटलं तर हा म्हणायचं फक्त. मोबाईल बंद कर रे, बंद कर रे, बाजूला जाय. कर्म हाच देव. तुमचं काय मत आहे? मग मीराबाई साहेबांनी कर्म केलं म्हणून देव भेटला. कर्म हाच देव आहे. पखवात प्रामाणिकपणे वाजवा, देव आहे. गायन मनापासून करा, देव आहे. कीर्तन बिंबीच्या देठापासून करा, देव आहे. नोकरी इनामदारीनं करा, पगारावरच भागवा. अरे पगाराला हातच लावी ना तू, वरच्या वर स्लॅब टाकीतो आणि ईडी पोरं पैदा करून गाव बिघडून देतो. कशाला करू? ज्या नोकरीवाल्यांनी नोकरीला असताना टक्का काढला, म्हणजे 2% कशातही, घरकुलात, मुतारीत, बाथरूम मध्ये, त्यांची अवस्था रिटायर झाल्यावाशी आहे. येडे होऊन येणार त्या गावात. कुत्रीचा मुका घे, बोकड्या बस, एकटेच बोला त्या, एकटेच हसा त्या, काही करतील ते, काही बी. तो तळतळाट आहे. मग मी सांगा एका मिनिटात, शेळीच्या गळ्याचं सड किती लोंबलं तरी ते दूध कधी देत नाही. काशातलं घुशीड किती चिटकलं तरी ते दूध कधी पित नाही. गाळातला बेडूक किती डरला तरी तो फुलाचा सुगंध कधी घेत नाही. प्रेताला किती जरी सजवलं तर ते उठून बसत नाही. पापाची इस्टेट किती कमवली तरी समाधान देऊ शकत नाही. पुन्हा उलट फिरा तिथंच, पुन्हा तिथं उलटच फिरा. तिथं उसाला किती लांब तुरा आला तर तो फायद्याचा नाही. साबरीचं वन किती मोठं लावलं तर ते फायद्याचं नाही, फायद्याचं नाही. पुन्हा ओवी सांगा, खडकावर पडलेला पाऊस कधी गावाच्या फायद्याचा नाही आणि भाजून पेरलेलं बी कधी उतरू शकत नाही, कधीच नाही. कधी तुम्हाला वाटतं तसं. पुन्हा उलट फिरवतो. कर्म हाच देव. मान्य फिट करा. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं
गेलं बाबा. ध्यान. आणि दुसरी ओवी आहे कर्म हाच देव. कर्म. जगातले सगळे संत देवाकडे गेलेत, पण सावता बाबा असे संत आहेत देव त्यांच्याकडे आलेत. पुन्हा ऐका, अख्खं जग देवाची पूजा करतंय. अख्खं जग देवाची पूजा करतंय. देव तुकोबारायची पूजा करीत होते. अख्ख्या बाया उपवास करतात, पण देव जनीला जळू लागत होते. तुम्ही अभ्यास करा. अख्ख्या पुरी भजन करतात, पण देव मीराबाईचं विष पेत होते. असं उठ हे चालतच नाही. नाही नाही नाही, मला वाटतंय वाटूनच देऊ नको तुला. मला वाटतंय वाटूनच देऊ नको. तू एक तर हरिपाठ पाठ कर, नाही तर नदी येऊ निघ. तुला वाटूनच देऊ नको काही. ववी सांगू वासरू मेलं गायचं. गाय काय दूध देत नाही. शेतकऱ्यानं आयडिया केली, वासरू फाडलं आणि त्याच्यात भुसा भरला आणि गाई पुढे ठेवला. गाईनं दूध दिलं. पण हा प्रयोग फक्त जर्शीलाच चालतो, गावराना नाही. गावरानला एका लाटात घडी घरात तांबे आणला. जर्सी तर काय नाही. जर्सी ए बरे ए बरे वैगळे रांगेत. त्याला पाणी कोण देत ते ठेवते पाणी तिथं खाली. ती फेकून ती बाटली तिथं. मी पिलो तरच तुम्हाला पाणी. मी पिलो. तुम्ही काहीच न करता 1.5 बाटली आणली. मी तसंच उडतोय. म्हणजे बंगलेवाल्याला घरकुल असं आहे. माझा जीव चाललाय आडून. त्यांनी बाटल्या रिकामा घ्या. म्हणजे रोजगार हमी, काम कमी, निम्यात तुम्ही हमी. विठाला गायचं वासरू मेलं. ओवी बाबर का किती सुंदर आहे. भुस्सा भरला आणि गाईनं दूध दिलं. ओवी ऐका बर का. सत्याचा भोकसा काढला, आत तृण वटा भरला. ज्ञानोबा म्हणजे सत्य काढलंय आणि आज भुस्सा भरलाय. आता हीच ओवी महाराज मंडळीसाठी, हीच ओवी 16व्या अध्यायात आहे. अशीच वासराचा उगामा ठेवून या गाई पुढे, वासराचा भोत गाई पुढे ठेवून जो दूध काढतो त्याला बुद्धिमान म्हणावा, असं 16वा अध्याय म्हणतो. पण तुम्ही म्हणाल असं का? त्याचं उत्तर आहे वासरू खोट आहे पण पाना खरा आहे. वासरू खोट आहे पण दूध खरं आहे. जग खोट आहे पण संतन ग्रंथ खरे आहेत. हे त्याचं ओळीचं उत्तर आहे. परत थोडं मागं फिरायचं. 3 ओव्या क्लिअर झाल्या. आता पुढची ओळी. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान, आणि कर्म हाच. शेतकऱ्यानं एकच काम करायचं. काय करायचं? 18व्या अध्यायामध्ये 880 नंबरची ओवी आहे. किंबहुना कृषी जिने गोधने वर्तोन ज्यावे. त्यानं गाय पाळायची, बैल पाळायची. नोकरीवाल्यानं इनाम, दुकानदारानं व्यापार काट्याला झटका न मारता कमवायचा. आत्तापर्यंत जेवढे किराणा दुकानदार झाले, अख्ख्या दुकानदाराने आत्तापर्यंत आजच्या तारखेपर्यंत प्रत्येक माणूस 5 ग्रॅमला खाला. किलो माग काढा हिशोब. किती ग्रॅमचा किलो? अरे ग्रॅमचं किती ग्रॅमचा किलो? 1000. मग अर्धा किती? 500. पावशेर किती? 250. आणि आतपाव किती? 100. अरे 1001 तुम्ही 125. मला महाराष्ट्रातल्या एखाद्या दुकानात 125चं माप दाखवा. सगळे 20चेच आहेत. 120चं माप आहे. काहींचे दगडाचे. वांगे बटाटे विकणार तर दगडच ठेवतो डायरेक्ट. 250 नको 300 नको. परत नीट ऐका. आणि आता एक ओवी आहे, बारीक ऐका. संपत्ती जर आली, संपत्ती जर आली तर दया येणार नाही. घुसत आहे का बा? संपत्ती जर आली तर दया येणार नाही. आणि दया जर आली, करेक्ट, संपत्ती येणार नाही. पण दोन्ही जर एकत्र आले तर तो देव झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांची पुण्यतिथी आहे. संपत्ती आली ना, दया येणार नाही. आणि दया जर आली तर संपत्ती येणार नाही. आणि 10वा अध्याय डायरेक्ट म्हणतो दोन्ही जर एकत्र आले
तर ती माझीच विभूती आहे, देव झाल्याशिवाय राहणार. 3 ओव्या संपल्या, अजून कीर्तनाला सुरुवात केली नाही. 3 ओव्या क्लिअर, अभंगाला सुरुवात. आता तुमची ना आपली 2 वर्षानं गाठ आहे, आपलं काम थोडं नगाट आहे. आता सावध बसावं लागेल. कीर्तनाला 3 सूचना आहेत. दरिद्र्य आणि कीर्तनाला बसायचं नाही, तो यायचंच नाही. हा, लांब बसायचं, पहिल्या पंक्तीला जेवायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा, आम्ही जीव काढायचा, आणि तुम्ही मौतीला आले आणि बसायचं, यायचं नाही. कीर्तनाला दुसरी सूचना, बोलत जायचं. आपल्या कीर्तनाला बोललं तरच कळतं, नाही तर कळतच नाही. पहिल्याच 3 ओव्या कळल्या नाही, पुढं काय कळायचं. आणि कीर्तनाला तिसरी सूचना आहे, शंका असली अभंगात जाग्यावर विचारायची, ओपन चॅलेंज. मी 2 महिन्यानं उत्तर देणार, पुस्तकं उलटे पालटे करून देणार, पण देणार. पण मी गेल्यावर बोंबलायचं नाही. मला पटलं नाही, तुझं तुझ्या बायकोचं पटानं माझं काय समज. आणि तुला पटाव म्हणून मी कीर्तन करतो हे तुम्हाला सांगितलं कोणी? आई साहेबांच्या गादीवर आई साहेब जशी बुद्धी देतील तसं कीर्तन. नाही पटलं आमचा तुमचा काय समज, नाही पटलं घरी जाय. 3 पत्ते पाळायचे आणि अभंगाला सुरुवात. आज कीर्तनाला घेतलेला अभंग काकड्याच्या मालिकेतला, भुपाळीच्या मालिकेतला खालून 2 नंबरचा अभंग आहे. बारीक आहे का? अभंग काकड्यातला आहे. आणि काकडा आणि हरिपाठ या 2 गोष्टी जरा बारीक आहे का? सुरुवात झाली अभंगाला. काकडा आणि हरिपाठ, माळकरी मंडळींनी आहे का, मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही हा वादाचा प्रश्न आहे. डोक्यात घुसत आहे का बा? माणूस मेल्यावर त्याला मोक्ष मिळतो किंवा नाही हा वादाचा प्रश्न आहे. पण हरिपाठ काकडा केल्यावर जिवंत मोक्ष मिळतो हा 2025चा प्रश्न आहे. मेल्यावर काय होईल? आता समजा मी मेलो, मरणार नाही, मेलो, माझी बायका पोरं रडली आणि त्यांनीच मला जाळलं ना, मी तसा पेटत नव्हतो, टायर वापरले, तसा पेटत नव्हतं, मिठाची गोल ओतली. हा माईक व्यवहार आहे, हा माईक व्यवहार आहे. याचा परमार्थाशी काहीही संबंध नाही. काही जमत हे बायका पोरं बिर ही सगळी भामट्याची टोळे, यांच्या नादी लागून जो मेला असतो. काही माणसं म्हणतात मी जर 5-6 दिवस घरी गेलो नाही तर काय होईल? काहीच नाही, तू नदीवर गेला तरी काही होणार नाही. तुम्हाला भ्रम आहे हा. आणि आज अख्खी जनता कशात आहे? पाठ आणि काकडा हा जीवन. आता हे सप्त्यांमधले जे हरिपाठ आहेत ना, हे आमटीच्या वासावर अवलंबून आहे. आमटीला कड आला का भजने पिसाळले, हे काय ते हरिपाटन फेरीपाठ, हे काय सप्त्यांमधले कुठे हरिपाठ आहे? काकडे काही काकड्याला उठतात, हरिपाठाला उठत नाही, कीर्तनाला राहत नाही. ते म्हणजे आम्हाला काकडा करावा लागतो. काकडा करतो म्हणजे तुझा देवाचा काय हागम आहे का? 1.5 किलो गुळ खातो एकच गवळण म्हणतो, काय काकडा करतो? या लोकांना का एक वाक्य सांगा, जगात जेवढे ग्रंथ आहेत तेवढ्या ग्रंथाचा सार म्हणजे हरिपाठ आहे. तुम्ही जगात हे रामायण महाभारत काय तुमचं पुराण फिराण काय असेल ते कोणताही ग्रंथ सापडा, हरिपाठा इतका श्रेष्ठ ग्रंथ नाही. आणि पुरी ध्यानात ठेवा, यांच्या इथं शिकायला असणारी पोरं सोरं 27 गायक वादक 27 अभंग कधी नाचून म्हणायचे नाहीत, 27 अभंग कधी उड्या मारून म्हणायचे नाहीत, 27 अभंग कधी अश्लील चाली लावून म्हणायचे नाहीत, आणि 27 अभंग कधी नाचून म्हणायचे नाही. तुम्ही म्हणाल का? का मारकरी मंडळी, हरिपाठातले 27 अभंग कधी नाचून म्हणू नये. का माहिती आहे तुम्हाला? ते 27 अभंग लिहिणारं बाळच इतकं कोवळं आहे की त्याचं वयच फक्त 15 वर्ष आहे. आणि 15 वर्षाचं बाळ विश्वाची आई आहे. आमच्या 55 वर्षाच्या म्हाताड्याचा हरिपाठ पाठ नाही, 16 नातू आहे त्याला. आणि त्याचा पोरे म्हणतो माझ्या बापाची 71वी करायची आहे. इतक्या दिवस तो बाप